असं तुम्हाला मीडियावाले पत्रकार बांधवांना सूत्राच्या मार्फत कळतं, आम्हाला काय तसं काय माहिती नाही। आम्ही पण काल स्वतः मुख्यमंत्र्यांना विचारलं, बोलले तसं काही नाही आहे, आम्ही ज्या काय अडीअडचणी असतील त्या बसून सोडूत। आता आम्ही तिघांनी शपथ घेतले ना, तिघांची जबाबदारी आहे ह्या अडीअडचणीवरती मात करून जे सरकार महायुतीचं अगोदर 2.5 वर्ष चालवलं त्या धर्तीवरती पुढची 5 वर्ष हे सरकार हातात हात घालून काम करूया आणि चालूया असं त्यांनी आम्हाला काल शब्द दिले। कोणकोणती खाती मिळतील काय वाटते आपल्याला? आत्ता जिथं सांगू शकत नाही, एखादं त्यातलं मी एखादं वेगळं सांगायचो आणि एखादं मोठं खातं मिळायचं, तर त्यापेक्षा आता न बोललेलं बरं आहे। जे काय मिळेल ते चांगलं मिळेल आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी, खास करून जनतेच्या हितासाठी जे आपल्या आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या लाभाच्या योजना आणलेल्या आहेत, जे शब्द दिलेले आहेत ते आता ह्या तिघांनी पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं आहे। आणि जे शब्द त्यांनी दिल्यानंतर पूर्ण करण्याची धमक ह्या तिघांमध्ये आहे असं आम्ही खात्रीशीर तुम्हाला सांगू। मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार कधी होईल सर? चर्चा चालू आहे आमची, लवकरात लवकर करावा, कारण 16 पासून नागपूरला अधिवेशन आहे 1 आठवड्याचं, आणि ते 1 आठवड्याच्या अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे कमीत कमी मला वाटतं 11-12 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आमदार साहेब, गेल्या सरकारमध्ये बहुमत असताना देखील आपलं मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार झाला नव्हता, यावेळेस तरी हा पूर्ण विस्तार पाहायला मिळेल का? ह्यावेळेला मिळायला पाहिजे, कारण तशी काय अडचण वाटत नाही आहे। जे आपण पहिलं बोललात त्यावेळेला आम्ही पहिले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीत एकत्र सरकार स्थापित केलं, तेव्हा आमच्याकडं संख्याबळ अगदी जेमतेम 160च्या जवळपास होतं। दादा आल्यानंतर 1 वर्षांनी ते मग वाढलं, त्याच्यामुळे जे काय राहिलं ते राहिलं। आता तसं राहण्याची काय चिन्ह वाटत नाही, फुल मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे की आता सर्वांना ज्यांना संधी आहे त्यांना ती संधी दिली जाईल आणि सरकार व्यवस्थित चालेल। एबीपी माझ्याशी बोलताना काल गुलाबराव पाटील असे म्हटले की महायुतीमध्ये अजितदादांना घेऊन आमच्या शिवसेनेचं मोठं नुकसान झालं आहे, शिवाय महायुतीमध्ये आमच्या याच्यामध्ये आमचं पोर्टफोलिओ देखील कमी झाल्याचं पाहायला मिळते। गुलाबराव पाटील त्यांचं वैयक्तिक मत बोलले असतील। आता आम्ही तिघंजण एकत्र काल तिघांनी शपथ घेतलेला आहे, तेव्हा आता कोणी काय तुम्ही डिवचाडिवच करू नका, जे चाललेलं आहे तेच व्यवस्थित होईल, चांगलं होईल। कारण अजितदादांनी भरघोस यश मिळालं, भारतीय जनता पार्टीलाही मिळालं आणि आम्हालाही मिळालं। जे ह्या तिघांनी काम केलं त्याचं फळ जनतेने आम्हाला दिलेलं आहे, तेव्हा आता कोण किती कमी आहे जास्त हे न करता जे जनतेने आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे ते पूर्ण आता त्याला करावं असं मला वाटतं।